विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. वार्षिकी किंबहुना इयरबुक ही जी संकल्पना आहे हीच मुळामध्ये मराठीमध्ये जर कोणी रुजवली असेल तर ती म्हणजे द युनिक अकॅडमीनं. भारत वार्षिकी असेल, आपली महाराष्ट्र वार्षिकी असेल, ह्याची एक परंपरा द युनिक अकॅडमीनं सुरू केली. याच परंपरेचा एक भाग म्हणून 2021ला ज्यावेळी आपण नववर्षात पदार्पण केलं त्यावेळी आपण या वर्षीसाठीचं एक इयरबुक बाजारात आणलं. हे इयरबुक UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या इयरबुक संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा लवकरच आपल्याला समोर येत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो पेपर 3 आहे, मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क, या पेपरच्या संदर्भात आणि इनसाइट इयरबुक याच्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. इनसाइट इयरबुकमध्ये आपल्याला आपल्या येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पेपर 3ला अर्थात HRD आणि HR आपल्याला कोणते घटक इनसाइट इयरबुकमध्ये महत्त्वाचे आहेत, किंबहुना पेपर 3ची तयारी करत असताना आपल्याला संपूर्ण जो आपला सिलेबस आहे या सिलेबसला आपण अपडेट करणं गरजेचं आहे. मागच्या वर्षातल्या संपूर्ण घडामोडी जाणून घेतल्या तर आपल्याला येणाऱ्या पेपर 3च्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न निश्चितपणे सुटायला मदत होईल. आपण बघूयात आपल्या इनसाइट इयरबुक मधल्या काही महत्त्वाच्या स्टोरीज आणि आपल्या राज्यसेवा पेपर 3च्या सिलेबसशी संबंधित घटक, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये याचा उपयोग होईल. आपण जर आपला पेपर 3चा सिलेबस बघितला अर्थात मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क, तर या सिलेबसमध्ये काही घटक आपल्याला दिसतील. HRD मध्ये आपल्याला 5 घटक प्रामुख्यानं महत्त्वाचे आहेत. अर्थात भारतातील मानव संसाधन विकास याच्यामध्ये लोकसंख्या, काही महत्त्वाच्या संस्था, शैक्षणिक संस्था यांचा समावेश आहे. दुसरा घटक आहे जो शिक्षण. शिक्षण हीच एक गोष्ट मुळामध्ये मानव संसाधन निर्माण करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरा घटक आहे व्यावसायिक शिक्षण. चौथा घटक आरोग्य आणि 5वा घटक ग्रामीण विकास. आता आपण HRचा काही महत्त्वाच्या मुद्दे बघूयात. HR मध्ये आपल्याला 13 घटक आहेत. आता HRD मध्ये जरी 5 घटक असले आणि HR मध्ये जरी 13 घटक असले तरी HRD मध्ये जे 5 घटक आहेत त्याचे अनेक उपघटक सुद्धा आपल्याला आहेत आणि ते पण आपण आता कुठले कुठले उपघटक कोणत्या घटकांशी रिलेटेड महत्त्वाचे आहेत आणि ते इनसाइट इयरबुक मध्ये नेमके कुठे आपल्याला वाचायला मिळतील ते बघूयात आपण. मानवी हक्क या विषयाचा अभ्यासक्रम पहा. याचा मधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे अर्थात पहिलाच तो म्हणजे UDHR 1948 जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र. त्यानंतर बाल विकास आणि महिला विकास या दोन्ही घटकांचा खरं तर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना पेपर 3चा या दोन्ही घटकांचा एकत्रित स्ट्रॅटेजीपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे बरेचसे एकमेकांवरती अवलंबून असणारे घटक आहेत. चौथा घटक आहे तो म्हणजे युवा विकास. आता जसा आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या घटकाचा विचार केला तसाच 5व्या आणि 6व्या घटकाचा एकत्रितपणे अभ्यास करायचा आहे, जो आदिवासी विकास आणि सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, परत वयोवृद्ध विकास, कामगार कल्याण. आपण या सिलेबसमध्ये जर आपल्याला HRचा एक काही गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला दिसून येत असेल तर ती म्हणजे सिलेबस खूप वैविध्यपूर्ण आहे. हेच बघा, आता विकलांग विकास, लोकांचे पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना, परत ग्राहक संरक्षण कायदा जो की 2019ला अपडेट झालेला आहे, परत आणि शेवटचा टॉपिक आहे मूल्ये, नीतितत्वे आणि प्रमाणके. आता हा जो आपण सगळा सिलेबस बघितला या सिलेबसशी रिलेटेड आपण 2020 या वर्षातल्या कोणत्या चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत आणि त्या चालू घडामोडी आपल्याला नेमक्या कुठे वाचायला मिळतील हे आपण बघूया. दरवर्षी आता मुख्य परीक्षा ज्यावेळी समोर येते त्यावेळी विद्यार्थ्यांचं एक मत असतं की आम्हाला 2000 म्हणजे जे काही मागचं वर्ष झालेलं आहे त्या मागच्या वर्षातल्या HRD आणि HRशी रिलेटेड चालू घडामोडी स्पेशली कुठे वाचायला मिळतील. खरं तर स्पेशली अशा वेगळ्या चालू घडामोडी HRD साठी आपल्याला तशा काढता येणार नाहीयेत.
परंतु संपूर्ण इयरबुक मध्ये त्या कुठं आढळतील हे आपण नेमकेपणानं या ठिकाणी सांगू शकू. अगदी आपण पान क्रमांकासहित तो कुठला मुद्दा आपण वाचायला हवा आणि कोणत्या आपल्या सिलेबस मधल्या घटकाशी तो मुद्दा संबंधित आहे हे आता आपण या पुढच्या काही स्लाइडमध्ये बघूयात. यातला पहिला जो टॉपिक आहे अर्थात आपला भारतातील मानव संसाधन विकास. याच्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षातल्या कुठल्या घडामोडी महत्वाच्या आहेत त्या बघा. एसडीजी इंडिया अहवाल 2.0. एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. अर्थात या एसडीजी मध्ये भारतानं काय प्रगती केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातला हा अहवाल आपल्याला 273व्या पानावरती इनसाइट इयरबुक मध्ये वाचायला मिळेल. दुसरा आहे मानवी भांडवल निर्देशांक. खरं तर भारतातलं मानवी संसाधन आपण अभ्यासत असताना एकूण मानवी भांडवल निर्देशांक काय आहे, त्यामध्ये जगाचं स्थान कसं आहे, वेगवेगळ्या देशांचं स्थान काय आहे आणि त्याच्यामध्ये भारत नेमका कुठं आहे हे समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. दरवर्षी आपल्याला पेपरमध्ये हमखास 1, 2, 3 प्रश्न तरी नक्की विचारले जातात. ते म्हणजे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 287व्या पानावरती आपण डिटेल दिलेला आहे. अगदी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय, त्याचे निकष कोणते असतात, भारताचं स्थान काय, जगामध्ये पहिले 5 देश कोणते, शेवटचे 5 देश कोणते, आशिया खंडामध्ये मग क्रमवारी काय आहे, बाकीच्या देशांची आणि भारताची तुलना कशी आहे, या संदर्भात आपल्याला पेपर 3 मध्ये प्रश्न विचारले जातात. आणि या प्रश्नांची जर आपल्याला संभाव्य प्रश्न कसाही असला तरी आपल्याला याची इत्थंभूत माहिती देण्याचं काम या आपल्या नोटमधून आपण केलेलं आहे. इनसाइट इयरबुक मधला पुढचा एक महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 3.0, जी की आता आपल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये खूप महत्वाची योजना मानली गेली. आणि आत्मनिर्भर हा शब्दच मुळामध्ये इतका आता मागच्या वर्षी इतका महत्वाचा गणला गेला की मग आत्मनिर्भर अभियान असो किंवा आत्मनिर्भर या शब्दाशी रिलेटेड बाकीच्या आणखी आपल्या भारत सरकारच्या मोहिमा असोत, कार्यक्रम असोत, तर आत्मनिर्भर भारत योजना ही आपल्या HRDच्या पहिल्या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला महत्वाची आहे आणि ती 560 या पृष्ठ क्रमांकावरती आपण आपल्या इनसाइट इयरबुक मध्ये दिलेली आहे. याच्याशिवाय आता शिक्षण या आपल्या घटकामध्ये कोणकोणते घटक उपघटक महत्वाचे आहेत की जे आपल्याला इयरबुक मध्ये सापडतील. आता आपण जर आपले चालू घडामोडी बघितल्या आणि आपला पेपर 3च्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या आजपर्यंतच्या, अर्थात 2012 पासून ते 2019 पर्यंतच्या, जर आपण सर्वच प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर आपल्याला असं दिसतं की जे काही महत्वाचे मुद्दे आता मागच्या वर्षभरामध्ये चर्चेला होते त्याच्यावरचं बेसिक आपल्याला संभाव्यपणे विचारलं जातं. म्हणजे त्याच्यावरती प्रश्न निश्चितपणे येणाऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये येऊ शकतात अशी शक्यता असते. आता आपल्याला असे कोणते घटक आहेत की आगामी अर्थात 2021च्या मेन्सला ते महत्वाचे आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न तयार होऊ शकतात. बघूयात आता शिक्षण या घटकावरती. मुळामध्ये शिक्षण हा घटक जर आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी किती मार्कांना आहे आणि किती मार्कांना त्याच्यावरती प्रश्न विचारतात हे जर आपण बघितलं तर 30 प्रश्न हे किमान आपल्याला विचारले जातात. म्हणजे साधारणपणे 150 पैकी 30 गुण हे आपल्याला या शिक्षण या घटकातून मिळू शकतात. त्याच्यासाठी आता करंट म्हणून आपल्याला काय वेगळं वाचायला हवं ते बघूयात आपण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावरती झाली आहे, 93व्या पानावरती डिटेलपणे आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दिलेलं आहे. मग नुसतंच 2020चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नाहीये तर त्याची पार्श्वभूमी, शिक्षण विषयक भाषा आणि शिक्षण याच्या संदर्भात पण एक वेगळी नोट्स आपण या इयरबुक मध्ये दिलेली आहे. तुम्ही ती आवर्जून वाचा. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात एक समिती गठीत केलेली आहे. ती समिती काय आहे, त्या समितीमधले मेंबर कोण आहेत, मुळातच सागरी विद्यापीठ ही कॉन्सेप्ट काय आहे, आपल्याला शिक्षण या टॉपिकमध्ये विद्यापीठांचा अभ्यास करायचा आहे. मग आता हे सागरी विद्यापीठ जी काही संकल्पना आहे ही आपल्याला संभाव्यता विचारली जाऊ शकते. असर अहवाल या अगोदर देखील आपल्या आयोगानं MPSCनं याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तो 289व्या पानावरती आपल्याला या असर अहवालाविषयी माहिती उपलब्ध आहे. पुढची महत्वाची एक विद्यापीठ विधेयक आहे ते म्हणजे केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक.
संस्कृत विद्यापीठ यावरती आपल्याला आयोगानं याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत. हिंदी विद्यापीठावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांवरती पण प्रश्न विचारलेले आहेत. केंद्रीय विद्यापीठांवरती पण प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळं मेन्सला आपल्याला संभाव्यपणे याच्यावरती प्रश्न निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्रात अध्यापक शिक्षण संस्था निर्माण होणार आहेत आणि त्याच्याविषयी 668व्या पानावरती आपल्याला काही महत्वाची टिपणं आपल्याला वाचायला मिळतील. पुढचा एक महत्वाचा कार्यक्रम आहे अटल अध्यापक विकास कार्यक्रम. खरं तर शिक्षण, प्राथमिक शिक्षण, आपल्याला शिक्षण या घटकामध्ये मुळातच प्री प्रायमरी एज्युकेशन टू अगदी हायर एज्युकेशन आणि रिसर्च अगदी PhD पर्यंत असा एक मोठा व्यापक पट आपल्याला अभ्यासाला आहे. त्याच्यामुळं हा अध्यापकांच्या विकासाचा जो कार्यक्रम आहे तो पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. याच्या अगोदर देखील अशा प्रकारचे प्रश्न डिझाईन झालेले आहेत. याच्या अगोदर जर आपण बघितलं तर शिक्षण या घटकावरती काही ऍपशी रिलेटेड, ऍप्लिकेशनशी रिलेटेड प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आता एक नवीन चाचणी परीक्षा आहे इंडसॅट. ही देखील चाचणी परीक्षा अद्ययावत तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. ही इंडसॅट चाचणी परीक्षा काय आहे ही आपण आवर्जून या ठिकाणी वाचा, कारण याच्या अगोदर स्कॉलरशिप वरती प्रश्न आहेत, नवोदय वरती प्रश्न आहेत. त्याच्यामुळे इंडसॅट चाचणी परीक्षेवरती प्रश्न निर्माण होऊ शकतो. स्टार प्रोग्राम, अशा प्रकारचे कुठलेही नवे प्रोग्राम जर भारत सरकारचे आले तर आपण या आपल्या इयरबुक मधून अवश्य वाचू शकता. दुसरी महत्वाची बाब म्हणजे सैनिकी शाळांमध्ये ओबीसीसाठी 27% आरक्षणाचा जो निर्णय आहे तो देखील आपल्याला महत्वाचा आहे. शिक्षणाच्या संदर्भातला 596व्या पानावरती तो आपल्याला आवर्जून वाचायला मिळेल. आता व्यावसायिक शिक्षणासंदर्भात काही महत्वाचा एक घटक आहे आणि तो महत्वाचा घटक म्हणजे भारत कौशल्य अभियान. खरं तर आपण जर सिलेबस बघितला यावर्षीचा तर व्यावसायिक शिक्षण या आपल्या घटकामध्ये काही उपघटक हे सुधारित सिलेबसमध्ये नव्यानं ऍड झालेले आहेत. त्याच्यामुळं व्यावसायिक शिक्षण या घटकावरती आजपर्यंतचा जर आपण साधारणपणे 2012 पासून 19 पर्यंतचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की खरं तर कमी प्रश्न काही वेळेला विचारले गेल्याचं दिसून येईल. पण यावेळी आपल्याला जर वाढीव सिलेबस बघितला म्हणजे सुधारित सिलेबस बघितला तर या घटकामधले काही उपघटक आयोगानं वाढवलेले आहेत. त्याच्यामुळं याचं करंट पण तुम्ही आवर्जून वाचा. 290व्या पानावरती आहे आणि या घटकावरती थोडासा जास्तीचा भर पण द्या. आता पुढचा महत्वाचा घटक आहे जो की या संपूर्ण 2020 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेला गेलाय आणि 2021 मध्ये देखील तो अत्यंत कळीचा मुद्दा म्हणून आपण त्याची चर्चा करत आहोत. तो घटक म्हणजे आरोग्य. आरोग्य हा घटकच अगदी कोरोना पॅन्डेमिकच्या दरम्यान आपल्याला आरोग्यविषयक संकट निर्माण झालं. हे संकट काय आहे इथपासून अगदी आपण जर आपलं इयरबुक बघितलं इनसाइट इयरबुक तर त्या इनसाइट इयरबुक मध्ये कोरोनाच्या संदर्भामध्ये महामारीच्या संदर्भात आपण स्वतंत्रपणे एक स्टोरी फीचर स्टोरी लिहिलेली आहे. ती तुम्ही आपल्या इयरबुक मधून आवर्जून वाचा. याशिवाय आणखी कुठले घटक जर आपल्याला महत्वाचे असतील तर इथं मी पान क्रमांकासह ते दिलेले आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग 253व्या पानावरती आपल्याला हा दिलेला आहे आयोग. परत जागतिक आरोग्य विषयक अहवाल आहे जो अहवाल आपल्याला वाचण्याची गरज आहे. या अहवालातले मुद्दे संक्षिप्त पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. आणखी एक काही फॅक्ट्स पण विचारल्या जाऊ शकतात. अगदी एकेका मार्कासाठी सिंपल प्रश्न याच्यावरती डिझाईन होतात. जसं की कोरोनामुक्त झालेला पहिला देश कोणता. अगदी न्यूझीलंड हा पहिला देश आहे. तो त्याच्याबद्दलची माहिती 446व्या पानावरती आहे. दुसरं महत्वाचं एक अभियान खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली. त्याच्यावरती बरंचसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोललं गेलं पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्याला हे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान हे 568व्या पानावरती आहे. ते आपण आवर्जून वाचा. पुढचा महत्वाचा मुद्दा जो की आपल्या HRDशी रिलेटेड आहे हा शेवटचा घटक HRD मधला जो ग्रामीण विकास. ग्रामीण विकासामध्ये यावेळी किसान रेल्वेची खूप चर्चा झाली कारण किसान रेल्वे अगदी महाराष्ट्रामध्ये पण काही त्याची स्टेशन्स आहेत. मग ती कुठपासून कुठपर्यंत आहे. मुळामध्ये किसान रेल्वे ही संकल्पना काय आहे. शेती आणि शेतीशी संबंधित प्रश्न यावेळी खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा होते या प्रश्नांची शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं. तर तुम्ही किसान रेल्वे हा घटक 546व्या पानावरती आपण दिलाय तो आवर्जून वाचा. अटल भूजल योजना
553व्या पानावरती दिलेले आहेत. आपल्याला योजनांच्या संदर्भामध्ये आवर्जून प्रश्न विचारले जातात, हे माहिती आपल्याला असायला हवी. पुढची अशीच एक महत्वाची योजना आहे टपाल विभागाची, पोस्ट विभागाची, अर्थात पंचतारांकित गावे योजना 562व्या पानावरती आहे. शिवाय जल जीवन मिशन याच्या अगोदर पाण्याच्या संदर्भात योजनांवरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. 563व्या पानावरती आहे. ही आपण आवर्जून वाचा. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे वाचत असताना मी तर तुम्हाला इथं सिलेबसमध्ये कुठल्या घटकाशी रिलेटेड हा मुद्दा आहे हे तुम्हाला दर्शवलेलंच आहे. तुम्ही इनसाइट इयरबुक समोर घेऊन बसा, हा व्हिडिओ समोर तुम्ही ऐका आणि एक एक मुद्दे टिप्पण करत ठेवत चला. आता आपण याच्याशी रिलेटेड भाग बघूया. ह्युमन राईट हा घटकच आपल्याला साधारणपणे अर्धा भाग म्हणून आपल्या पेपरमध्ये महत्वाचा आहे. आता या अर्ध्या भागातला पहिला जो घटक आहे UDHR 1948, खरं तर मानवी हक्क हा असा एक व्यापक असा पट मांडणारा घटक आहे की ज्याच्याशी संबंधित आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रश्न निर्माण होतात. आणि याचा जर आपण पहिल्याच घटकाचा जर सिलेबस बघितला, त्याच्यातले उपघटक बघितले, तर आपल्याला चालू घडामोडींसंदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती माहितींची आपल्याला जमवाजमव करावी लागणार आहे. आता बघूयात नेमकं काय काय महत्वाचं होतं 2020 या सालामध्ये, जे आपल्याला आता येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्वाचं ठरू शकतं. आता यातला एक कायदा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा. आपल्याला अशा पद्धतीचा कुठलाही अनैतिक व्यापार करणं हे बंद, आपल्याकडं त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. आपल्या राज्यघटनेनं पण बंदी घातलेली आहे आणि आपल्याकडं कायदा सुद्धा केलेला आहे. तर तो कायदा काय आहे ते पेज क्रमांक 30, पान क्रमांक 30 वरती तुम्ही आवर्जून वाचा. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, आपण CAA, NRC, परत NPR हे सगळे मुद्दे आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पॉलिटीमध्ये पण हे विचारले जाऊ शकतात आणि पेपर 3च्या रिलेटेड मानवी हक्कात देखील आपल्याला महत्वाचे आहेत. पुढचा काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात याच टॉपिकशी रिलेटेड. जागतिक हक्क निर्देशांक. मानवी हक्काचा अभ्यास करताना हक्क नावाची कॉन्सेप्ट काय आहे, हक्क याचा निर्देशांक कसा आहे, त्याच्यात भारताचं स्थान काय आहे ते बघूयात 283व्या पानावरती. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक. भ्रष्टाचारावरती आपल्याला याच्या अगोदर प्रश्न विचारलेला होता. तो सिंपल प्रश्न होता की पुढील वाक्य कोणी म्हटलेलं आहे. आता मात्र भ्रष्टाचार धारणा निर्देशांक आलाय, तो आपण आवर्जून वाचायचा आहे. कारण मानवी हक्काच्या समोरची जी काही आपल्याला इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा मुद्दा कव्हर केलेला आहे. पुढचा एक आहे जागतिक निर्वासित संकट अहवाल. निर्वासितांवरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. 319व्या पानावरती याच्याबद्दल हे आपल्याला नोट दिलेली आहे. स्वामी अग्निवेश बंधुआ मुक्ती मोर्चा. खरं तर कुठल्याही व्यक्तीला एखाद्या अपव्यापारामध्ये अडकवता कामा नये आणि अनैतिक पद्धतीचं त्याच्याशी वर्तन करता कामा नये. आणि खरं तर बंधक कामगार ही जी काही संकल्पना होती, ही संकल्पना पण आपल्याकडं कायद्यानं पण मोडीत काढली आणि भारताच्या राज्यघटनेनं पण ती मोडीत काढली. आणि स्वामी अग्निवेश हे अशी एक व्यक्ती होती की ज्यांनी बंधुआ मुक्ती मोर्चामध्ये काम केलेलं आहे. आणि स्वामी अग्निवेश, बंधुआ मुक्ती मोर्चा आणि आपल्या ह्युमन राईट मध्ये सुद्धा अशा पद्धतीनं कुठलाही पद्धतीचा मानवी अपव्यापार हा सहन केला जात नाही. आणि त्याच्याबद्दलचा हा मुद्दा असल्यामुळं स्वामी अग्निवेश यांच्याबद्दल देखील आपण काही महत्वाची टिपणं वाचण्याची आवश्यकता आहे. बेलारूस येथील आंदोलने. खरं तर आंदोलनावरती, अगदी ट्युनिशियाच्या आंदोलनावरती, म्हणजे आपण अरब स्प्रिंग वरती आपल्याला याच्या अगोदर प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे आता बेलारूस वरती पण प्रश्न येऊ शकतो. परत युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलच्या अस्थायी सदस्यांची निवडणूक आणि त्या संदर्भामध्ये 613व्या पानावरती प्रश्न आहे. या ठिकाणी बघा हे पान क्रमांक दिलेले आहेत आणि इकडं घटक उपघटक दिलेले आहेत. तुम्ही हे आवर्जून हे नोंद करा तुमच्याकडे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो अॅमनेस्टी इंटरनॅशनलशी संबंधित. आपल्याकडे पहिल्याच घटकामध्ये NGOशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात आणि NGO मध्ये अॅमनेस्टी इंटरनॅशनलचं ह्युमन राईट क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे. पण मागच्या वर्षी घडामोड अशी घडली की भारतातलं कार्यालय अॅमनेस्टी इंटरनॅशनल बंद करतंय. त्या संदर्भातली ही बातमी आहे 663व्या पानावरची. बेसिक वाचून घ्यायचंय. पुढचा मुद्दा आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक.
म्हणजे खूप म्हणजे एकापेक्षा जास्तीचे दारिद्र्याचे जे आयाम आहेत हे एकाच ठिकाणी आढळतात, त्या संदर्भातला हा निर्देशांक आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न विचारले जातात. मी आता मगाशी म्हणालो त्या पद्धतीनं बालविकास आणि महिला विकास हा स्ट्रॅटेजिकली आपल्याला एका वेळी अभ्यासायचा घटक आहे. तुम्ही बेसिक पण याचं एकाच वेळी वाचा आणि करंट पण एकाच वेळी वाचा. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटच्या संदर्भामध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती दल आहे, तो 258व्या पानावरती दिलेला आहे. पुढं अ फ्युचर फॉर द वर्ल्ड चिल्ड्रन्स रिपोर्ट 2020 किंवा लेवल स्ट्रेन इन मॉर्टॅलिटी रिपोर्ट ह्या संदर्भामध्ये 286 ते 287 या पानावरती आपल्याला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आता महिलांच्या संदर्भातली एक मोठी समस्या आहे बघा, ॲनिमिया मुक्त भारत निर्देशांक 2020 आणि जागतिक पोषण अहवाल. आता पोषण बालकांच्या संदर्भातले आहे आणि महिलांच्या पण संदर्भामध्ये पोषण, कुपोषण, ॲनिमिया ह्या सगळ्या कळीचे मुद्दे आहेत आणि हे आपण या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळतील. याची स्वतंत्र नोट 294 ते 296 पानावरती दिलेली आहे. पुढे बघूयात आपण सुपोषित मा अभियान. खरं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चॅप्टरवरती जर आपण आतापर्यंतचा जर एकूण आयोगाचा कल पाहिला तर साधारणपणे 16 प्रश्न या 2 चॅप्टरवरती विचारलेले आहेत. पहिल्या चॅप्टरवरती UDHR वरती देखील 14 प्रश्न नक्की विचारले जातात. आता कुपोषित मा अभियान हा 567व्या पानावरचा घटक. पुढचा आहे शक्ती विधेयक महाराष्ट्राचं आणि दिशा विधेयक आंध्र प्रदेशचं. महिला विकास या घटकामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. गर्भपात कायद्यावरती याच्या अगोदर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि गर्भपात कायद्यामधल्या काय दुरुस्त्या आहेत 2020 सालच्या त्याच्यावरती संभाव्य प्रश्न निर्माण होऊ शकतो. 577 ते 580 हा विधेयकाच्या संदर्भातला प्रश्न वाचा, माहिती दिलेली आहे. आणि 584व्या पानावरती हा वैद्यकीय गर्भपात विधेयक कायद्यावरती माहिती दिलेली आहे. पुढचा एक महत्वाचा बाब आहे की महिला विरोधी जे कुठले अत्याचार आहेत त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात विशेष न्यायालय स्थापन होणार आहेत आणि याच्या संदर्भातली बातमी 591व्या पानावरती आहे. परत पुण्यामध्ये एक महत्वाचा चांगला प्रयोग झालाय की बालस्नेही पोलीस स्टेशन स्थापन झालंय आणि आपल्याला असे पद्धतीचे प्रश्न या अगोदर विचारलेले आहेत की पहिलं बालकांच्या संदर्भातलं न्यायालय कुठलं, तर हे आपल्याला त्याच धर्तीवरती हा पण प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकतो. 660व्या पानावरती पूर्ण डिटेल दिलेलं आहे. कुपोषण नियंत्रणासाठी एक करार झालेला आहे, सामंजस्य करार, तो 665व्या पानावरती आपल्याला दिलेला आहे. पुढे एक अभियान आहे सुरक्षित मातृत्व अभियान, कारण मातेच्या संदर्भामध्ये सुरक्षा ही अत्यंत महत्वाची बाब आहे. ती आपण 567व्या पानावरती आवर्जून वाचाय. आता पुढचे काही महत्वाचे मुद्दे आहेत. युवा विकासामध्ये युवा विकासाच्या संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स आणि इश्यूज आहेत त्याच्यामधला एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे युवकांना आज मोठ्या प्रमाणावरती जर कशाला सामोरं जावं लागत असेल तर ते म्हणजे व्यसनाधीनतेला. आणि या संदर्भामध्ये गांजा हे जे काही व्यसन आहे या व्यसनाच्या संदर्भात मग आपल्याला याच्या अगोदर 2दा प्रश्न विचारून झालेले आहेत की कोणत्या फुलापासून हा तयार केला जातो वगैरे. पण आपल्याला आता इथं नवी एक बातमी मागच्या वर्षी आलेली आहे 455व्या पानावरती दिलेली आहे. युनायटेड नेशनच्या संदर्भातली ही बातमी आहे की गांजा हा आपल्याकडे एक ड्रग्ज म्हणून नाही तर त्याला औषध म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, अशी एक बातमी आहे, ती आवर्जून वाचा. आता आदिवासी विकास आणि सामाजिक दृष्ट्या वंचित घटकांचा विकास याच्या संदर्भात एकाच वेळी आपल्याला 3 महत्वाच्या घडामोडी किमान वाचणं गरजेचं आहे. ट्रायफूड प्रकल्प, ट्राइब्स इंडिया ऑन व्हील्स आणि 23 अतिरिक्त आदिवासी दुय्यम उत्पादनं जी आहेत यांना MSP यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. MSP हा देखील कळीचा मुद्दा या संपूर्ण मागच्या वर्षामध्ये चर्चेला गेलेला आहे आणि आता तर आदिवासींच्या 23 गौण उत्पादनांना इथं या यादीमध्ये घेण्यात आलेलं आहे. हे जर आपण बघितलं 666 ते 667 या पानावरती आपल्याला हे सर्व घटक वाचायला मिळतील. कामगारांच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. श्रम संहिता विधेयक जी खूप गाजली आणि ज्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली. आपल्याला याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कामगार कायद्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळं श्रमसंहिता विधेयकावरती आपल्याला प्रश्न विचारू शकतात. तो 67व्या पानावरती याची महत्वाची माहिती दिलेली आहे. संपूर्ण विधेयक काय आहेत खूप सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे. इन्साइट इयरबुकचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुम्हाला जेवढं हवं तेवढं, तुम्हाला जेवढं हवंय तितकंच
सोप्या भाषेमध्ये आणि अत्यंत चांगल्या अशा लेआउटमध्ये त्याची मांडणी चांगली करून तुमच्यापर्यंत हे इयरबुक आपण पोहोचवलेलं आहे. आता बघा, कामगार कायद्यामधला आणखी एक महत्वाचा सर्वे आहे, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे. अशा पद्धतीचे जर सर्वे आले तर आपल्याला त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो. 272व्या पानावरती हा संपूर्णपणे माहिती याची मिळू शकेल आपल्याला. परत आणखी कामगारांच्या संदर्भामधला काही महत्वाचा भाग आहे, जागतिक रोजगार आणि सामाजिक दृष्टिकोन कल अहवाल. हा 275व्या पानावरती आहे आणि औद्योगिक संबंध विषयक परिषद झालेली आहे, ही 662व्या पानावरती आहे. आपल्याला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या संदर्भात प्रश्न विचारलेले होते बघा. अशा पद्धतीची आकृती दिली होती. इथं आपल्याला लक्षात येईल की आपलं गव्हर्नमेंट, इथं कंपनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघटना, लोक, कामगार ह्यांचा त्रिकोण किती महत्वाचा आहे. हे औद्योगिक संबंध ज्या पद्धतीने महत्वाचे आहेत त्या धर्तीवरती इथं प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता बघूया पुढं, वयोवृद्ध लोकांचा विकास, वृद्ध कलाकारांसाठी पेन्शन योजना आणि पुढचा आहे अटल निवृत्ती वेतन योजना. याच्या अगोदर 1 वर्षी प्रश्न विचारून झालेला आहे वृद्ध कलाकारांसाठी पेन्शन योजना, पण त्यात गंमत अशी झाली की त्यावेळी त्याच्या पर्यायांमध्ये काहीतरी गफलत झाली आणि आयोगानं नंतर सेकंड आन्सर की मध्ये तो प्रश्न रद्द केला. पण आता कदाचित याच्यावरती प्रश्न निर्माण होऊ शकतो. 564व्या पानावरती आपण आवर्जून या संदर्भामध्ये दोन्ही योजनांच्या संदर्भात माहिती वाचा. लोकांच्या पुनर्वसनामध्ये आपल्याला 15व्या वित्त आयोगाच्या अहवालातले काही मुद्दे वाचायचे. म्हणजे 15व्या वित्त आयोगाची जी काही संपूर्ण नोट आहे त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे, ती तुम्ही आवर्जून वाचा. परत जोड्या लावासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे बघा. आयदर प्रीला पण जाऊ शकतो, आपल्याकडे पण याच्या अगोदर अशा पद्धतीचे प्रश्न विचारून झालेले आहेत. त्याच्यामुळं प्री मेन्स दोन्हीच्या अँगलनी हा चक्रीवादळांचा प्रश्न आहे की कुठली चक्रीवादळं, म्हणजे त्याची नावं वेगवेगळी आहेत ती आणि त्याचे देश, अशा पद्धतीनं आपण जोड्या त्याच्या आपण तयार करून ठेवल्या पाहिजेत. पुढचा एक महत्वाचा घटक की जो खूप आपल्याला साधारणपणे 12 ते 14 गुणांसाठी महत्वाचा आहे, कधी कधी 16 गुणांसाठी सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातात या HR मध्ये. आता बघा, यावेळी कुठले कुठले इंटरनॅशनल लेवलला महत्वाच्या घडामोडी घडल्या आणि त्याचा आपल्या मानवी हक्क या विषयाशी संबंध आहे. मालदीवचा कॉमनवेल्थ मध्ये परत एकदा समावेश झालेला आहे. कॉमनवेल्थ मध्येच आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्याला प्रश्न याच्या अगोदर असा विचारलेला आहे की कोणाचा समावेश झाला, कोणाला काढून टाकण्यात आलं होतं, अर्थात निलंबित करण्यात आलं होतं, अशा स्वरूपाचे प्रश्न आयोग विचारतो. यावेळी मालदीवच्या संदर्भातली ही बातमी आहे 621व्या पानावरती. आता परत बघा, एक वेगळं चलन आहे जे आपलं पश्चिम आफ्रिके देशांच्या संदर्भामध्ये आहे. इको हे चलन, एक सिंगल आपल्याला 1 लाइनर प्रश्न सुद्धा याच्यावरती डिझाईन होऊ शकतो. ब्रिक्स परिषद झालेले 3-4 मुद्दे दिले जातात, त्या परिषदेसंदर्भात योग्य वाक्य विचारायचे. परत ब्रिक्स परिषदेच्या संदर्भामध्ये हे ब्रिक्स जे देश आहेत, हे ब्रिक्स देश कोणते हे लक्षात ठेवा. ब्रिक्स देशांचा HDI काय आहे याच्यावरती पण आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. म्हणजे ब्रिक्स देशांमध्ये क्रमानं कोण अग्रेसर आहे आणि कोण अगदी शेवटच्या स्थानावरती आहे याच्यावर पण प्रश्न निर्माण होऊ शकतो. RCEP, आता हा या ठिकाणी मुद्दाम अगदी आवर्जून आपण हा घटक करायचा आहे. याच्यावरती स्वतंत्रपणे आपण फीचर स्टोरीज लिहिलेली आहे. ती का लिहिलेली आहे तर आपल्याकडं प्रादेशिक सर्वसमावेशक विकास आर्थिक भागीदारी हा मुद्दा आपल्या आयोगानं आपल्या सुधारित सिलेबसमध्ये HR या टॉपिकमध्ये या टॉपिकमध्ये आपल्याला ऍड केलेला आहे यावेळी. त्याच्यामुळं RCEP 141व्या पानावरती आहे. आवर्जून वाचा, संपूर्णपणे वाचा आणि आपल्याकडे नोट्स तयार करून ठेवा स्वतःची. अलिप्ततावादी राष्ट्रांच्या चळवळीची शिखर परिषद. अलिप्ततावाद आणि भारत हे एक वेगळं समीकरण आहे. प्रश्न हमखास विचारले जातात. 151व्या पानावरती दिलेले आहे. परत ब्रेक्झिट बद्दल आपल्याला याच्या अगोदर डायरेक्टली प्रश्न नाही आहे, पण आता ब्रेक्झिटच्या संदर्भामध्ये जी काही नवीन अपडेट आलेली आहे, आपल्याला EU हा अभ्यास आलाय, युरोपियन युनियन. या युरोपियन युनियन मधून इंग्लंड हा देश बाहेर पडलेला आहे. त्याला म्हणतो आपण ब्रिटनची EU मधून झालेली एक्झिट अर्थात ब्रेक्झिट. या संदर्भामध्ये आपल्याला 153व्या पानावरती संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे, ती आवर्जून आपण वाचायची आहे. आता वाचत असताना कुठल्या 3 महत्वाच्या गोष्टी करायच्यात लक्षात घ्या. पहिलं म्हणजे हे मी ज्या काही आतापर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला सांगितल्या, या चालू घडामोडी तर वाचायच्या आहेतच,
पण या चालू घडामोडींशी रिलेटेड असणारं बेसिक माहिती आपल्या पुस्तकांतून वाचायची. आपल्याकडं एक 2 महत्वाची पुस्तक आहेत. एक HRD शी रिलेटेड पुस्तक आहे, ते भूषण अहिरे सर आणि गौरी सावंत मॅडमचं आहे. त्याच्यातून तुम्ही बेसिक वाचा. दुसरं HR शी रिलेटेड पुस्तक आहे, ते म्हणजे तुकाराम जाधव सर आणि महेश शिरापूरकर सरांचं पुस्तक आहे मानवी हक्क. ह्याच्यातून तुम्ही हे बेसिक मुद्दे वाचले पाहिजेत. आणि आता तिसरं एक महत्वाचं पुस्तक आहे, ते HRD आणि HR याच्या ज्या काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, संपूर्णपणे 2012 ते 2019 आपण संपूर्णपणे या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस आणि स्पष्टीकरण केलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा. ही तिन्ही पुस्तकं जी आपल्याला आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. कारण का तर आपल्याला इनसाइट इयर बुक वाचत असताना या तिन्ही पुस्तकांची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. दुसरं महत्वाचे मुद्दे म्हणजे इनसाइट इयर बुक का वाचायचं. इनसाइट इयर बुक यासाठी वाचायचं की एकतर ते अत्यंत अधिकृत अशा सोर्स मधून लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, संपूर्णपणे 2020च्या चालू घडामोडी आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे अत्यंत अधिकृत रेफरन्स बुक मधून लिहिलेलं असल्या कारणानं आपल्याला चुकण्याची शक्यता खूप कमी आहे याच्यामधून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेला पाहिजे ते आणि पाहिजे तेवढंच आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी हे इयरबुक आवर्जून वाचा. आणि हे इयरबुक वाचल्यानंतर आपला जो काही संपूर्ण सिलेबस आहे, अगदी पेपर 1 पासून पेपर 4 पर्यंतचा हा सगळा सिलेबस आपला अपडेट होणार आहे. त्याच्यामुळं हे इयरबुक आपल्याला उपयुक्त आहे. आणि हे इयरबुक वाचत असताना मी जे काही तुम्हाला आता टॉपिक सांगितले त्या टॉपिकच्या शॉर्ट नोट तुमच्याकडे आवर्जून काढून ठेवा. तुम्हाला कोणतीही अडचण आली तर आपण अर्थातच खाली कॉमेंट बॉक्समध्येही प्रश्न विचारू शकता आणि आमच्या युनिक अकॅडमी मधल्या तज्ज्ञांना देखील आपण संपर्क साधून प्रश्न विचारू शकता. आपल्याला आपलं इनसाइट इयरबुक हे कसं वाटलं हे आम्हाला आवर्जून कळवा. थँक्यू व्हेरी मच. दी युनिक अकॅडमी द्वारा प्रकाशित मराठीतील इयरबुक्सची समृद्ध वाटचाल. द युनिक अकॅडमीने 2008 पासून ते 2020 पर्यंत महाराष्ट्र वार्षिकी, तर 2015 ते 2017 या कालावधीत भारत वार्षिकी हे दर्जेदार वार्षिक अंक महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचवले आणि मराठीत इयरबुक्स ही संकल्पना रूढ केली. द युनिक अकॅडमीने 2009 साली महाराष्ट्र वार्षिकी हा महाराष्ट्राविषयी सर्वांगीण व विविधांगी माहिती देणारा नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला. महाराष्ट्र वार्षिकीच्या 2014 सालापर्यंतच्या अंकात महाराष्ट्राचा इतिहास, साहित्य, संस्कृती, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण, महाराष्ट्र घडवणारे शिल्पकार अशी विभागवार माहिती, तसंच सरत्या वर्षातील प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चालू घडामोडींचा विस्तृत आढावा समाविष्ट केला. 2015 सालापासून महाराष्ट्र वार्षिकीत महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून विशेष लेख, लक्षवेधी घडामोडी मांडण्यात येऊ लागल्या आणि याच वर्षापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण घडामोडींचा समावेश असलेली भारत वार्षिकी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येऊ लागली. गेल्या वर्षी म्हणजे 2020 या वर्षी प्रसिद्ध झालेला महाराष्ट्र वार्षिकी हा या अंकमालेतला 12वा अंक होय. द युनिक अकॅडमीने महाराष्ट्र वार्षिकी आणि भारत वार्षिकी या 2 दर्जेदार वार्षिक अंकांद्वारे मराठीत इयरबुक्सची संकल्पना रूढ केली आणि या उपक्रमात सातत्य ठेवत त्यात काही नाविन्यपूर्ण बदल करून नव्या स्वरूपात सादर केलेले या वर्षीचे इयरबुक म्हणजे इनसाइट 2021, जे नुकतंच प्रकाशित झालं. या इयरबुकमध्ये एकूण 20 विभाग असून त्या अंतर्गत 1000 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आणि परीक्षाभिमुख घडामोडी आहेत. यामध्ये फीचर स्टोरी, नियुक्ती, पुरस्कार, समित्या, निर्देशांक आणि अहवाल, क्रीडा, निधन, पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्ती, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान व अवकाश संशोधन, संरक्षण व सुरक्षा, अर्थ व व्यापार, कृषी आणि नैसर्गिक संसाधने, शासकीय योजना, पारित विधेयके असे एकूण 20 विभाग आहेत. प्रस्तुत इयरबुक 2021 आणि 2022 या वर्षामध्ये पार पडणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा परीक्षा, नेट सेट, SSC, बँकिंग, PSI STI ASO, राज्यसेवा आणि UPSC अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे इयरबुक अचूक, अधिकृत आणि अद्ययावत माहितीवर आधारित असून यामध्ये वस्तुनिष्ठ तथ्ये आणि विश्लेषण या दोहोंचा समन्वय साधला आहे.
घडामोडींचे सुलभरित्या आकलन व्हावे यासाठी इमेजेस, चार्ट्स, डायग्रॅम दिले आहेत आणि सुलभ मांडणी केली आहे. इनसाइट 2021 हे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पत्रकार आणि जिज्ञासू वाचक अशा सर्वांसाठी परिपूर्ण संदर्भ ग्रंथ ठरेल अशी ही खात्री वाटते. हे इयरबुक द युनिक अकॅडमीच्या बुकशॉप, अमेझॉन यासह राज्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. या संदर्भात काहीही अडचण असल्यास अवश्य संपर्क साधा. संपर्कासाठी दूरध्वनी 020 25 53 03 35 किंवा 77 75 08 33 44 या क्रमांकावर संपर्क साधा. तसंच द युनिक अकॅडमीच्या संकेतस्थळाला भेट द्यायला देखील विसरू नका. धन्यवाद.